छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना महायुतीला घरचा आहेर दिलाय। महाराजांची माफी कोणत्या तोंडाने मागावी असं मिटकरी म्हणालेत। महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदिप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडून पडावा। आणखी मोठा पुतळा उभारताय, मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही हे चित्र वेदनादायी आणि असह्य असल्याचं म्हणत मिटकरींनी पुण्या तोंडाने माफी मागावी असा सवाल केला। अशा प्रकारची अवहेलना छत्रपती शिवरायांची महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाली नाही। शत्रूंनी सुद्धा महाराजांचा सन्मान केलाय। अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रतापगडावर बसवलेला पुतळा असेल तो तुम्ही आजही बघा की ऊन वारा पाऊस सहन करत अजूनही तसाच अश्वारूढ पुतळा आपल्याला तिथे विराजमान झालेला दिसतो। मात्र हा काहीतरी कोणी आपटे नावाचा कंत्राटदार, त्याला कंत्राट कोणी दिलं, त्यांनी कशा प्रकारे ते घाईघाईत काम केलं आणि अशा प्रकारे काम करताना महाराजांचं विटंबना होईल असं जर त्या आपटेनी केलं असेल तर आपटेसही जी कोणी लोक दोषी आहेत, ज्यांनी कोणी त्यात चूक केली असेल त्या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे, त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अशा प्रकारे झालेली विडंबना नक्कीच मन हेलावणारी आहे। म्हणून महाराज आम्ही कोण्या तोंडाने माफी मागावी अशा आशयाचं मी ट्विट केलं।